10 वेळा काम घेऊन मी आलो, माझं असं काम नाही केलं तुम्ही आजपर्यंत. तहसीलदार आणि प्रहार तालुका प्रमुख यांच्यात पांधन रस्त्याला घेऊन खडाजंगी. 3 वर्षांपासून पांधन रस्ते केवळ कागदावरच. 3 तास प्रहारच्या नेतृत्वात शेतकरी आणि शेतकरी मजूर महिलांचे ठिय्या आंदोलन. ज्या कंत्राटदारांनी काम घेऊन काम केले नाही अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका, प्रहारची मागणी. तहसीलदार अभय घोरपडे यांनी पहिल्यांदाच कॅमेरा समोर उघडले तोंड. मागील 4 वर्षांपासून पांधन रस्त्याचे काम घेऊन ते न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी पांधन रस्त्याचे काम पूर्ण करा या मागणीसाठी प्रहार संघटनेचे तालुका प्रमुख सूरज गंथले यांच्या नेतृत्वावर शेतकरी, महिला शेतकरी आणि शेतमजूर यांनी 3 तास तहसीलदार यांच्या दालनात बसून ठिय्या आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर रस्त्याचे काम न झाल्यास यानंतर जिल्हाधिकारी आणि आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला. सन 2022-23 मध्ये शासनाकडून मातोश्री शेत पांधन रस्ते ही योजना सुरू करण्यात आली होती. शेतकऱ्यांना शेतात जायला चिखल तुडवावे लागू नये, त्याच्या शेतातील पीक सुखरूप घरी यावे हा त्यामागील हेतू असल्याचे शासनाचे म्हणणे होते. या योजनेचा सरकारकडून मोठा गाजावाजा करण्यात आला. धामणगाव रेल्वे तालुक्यात देखील विद्यमान आमदार यांनी 275 रस्त्याचे भूमिपूजन केले, पण अंदाजे 18 ते 20 पांधन रस्ते सोडले तर एकाही रस्त्याच्या कामाला हात लागला नाही. त्या ठिकाणी उद्घाटनाचे फलक लागल्याचे पाहायला मिळत आहे. या विषयाला घेऊन प्रहारतर्फे तहसीलदार यांना अनेक वेळा निवेदन आणि स्मरणपत्र देण्यात आले, पण तहसीलदार अभय घोरपडे यांनी नेहमीच वेळ काढू भूमिका घेतली. त्यामुळे प्रहार तालुका प्रमुख सूरज गंथले यांनी पुन्हा तहसीलदार यांना निवेदन दात 2 जून पर्यंत तोडगा न निघाल्यास ठिय्या आंदोलनाचे अल्टिमेट दिले होते आणि त्यांनी मंगळवार 2 जून रोजी तहसीलदार यांच्या दालनात शेतकरी, महिला शेतकरी आणि शेतमजूर यांना घेऊन आंदोलन केले. आंदोलन जवळपास 3 तास चालले. पांधन रस्त्याचे काम सुरू करण्याचे लेखी स्वरूपात दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. या दरम्यान तहसीलदार यांनी कंत्राटदार तुमच्याच पक्षाचा आहे असे बोलल्याने गंथले आणि तहसीलदार घोरपडे यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावर गंथले यांनी कंत्राटदार कुठल्याही पक्षाचा असो, आम्हाला काम होण्याशी मतलब असे आपले म्हणणे मांडले आणि या विषयावर घोरपडे यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी गंथले यांनी MRGS मध्ये काम करणाऱ्या मजुरांचा देखील प्रश्न उपस्थित केला. कंत्राटदार मशीनने काम करत असल्याने आणि कागदोपत्री मजूर दाखवत असल्याने मजुरांचा जॉब कार्डचा वापर होत आहे, पण प्रत्यक्षात त्यांच्या पोटावर पाय पडत आहे याकडे देखील लक्ष वेधले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी निर्धारित कालावधीत काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आपल्या विभागाची असताना आपण संबंधित कंत्राटदाराकडून तसे का करून घेतले नाही असे विचारले असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गपगुमान उभे होते. ज्या कंत्राटदारांनी कारनामे करून देखील काम केले नाही अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. तहसीलदार अभय घोरपडे यांनी पहिल्यांदाच मीडिया समोर तोंड उघडले आणि प्रतिक्रिया दिली आहे. आज तालुक्यातील प्रलंबित पांधन रस्त्यासाठी तहसील कार्यालयाच्या तहसीलदाराच्या दालनात आमचा ठिय्या आंदोलन ठेवलेला होता. गेल्या 23-24 पासून पांधन रस्त्याचं एकही काम या तालुक्यात झालेलं नाही आहे. आज आमचे नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या मतदारसंघात बच्चू भाऊनी एका वर्षात 2000 किलोमीटरचे पांधन रस्ते केले. त्यांच्यासाठी वेगळा न्याय आणि धामणगाव रेल्वे तालुक्यासाठी वेगळा न्याय आहे काय? जेव्हा आम्ही वारंवार 6 महिन्यापासून पत्रव्यवहार केला तहसील कार्यालयाशी, त्यांनी आमच्या पत्राचं तर केव्हा उत्तर दिलंच नाही. जेव्हा आम्ही 12/5/2026 त्यांना एक अल्टिमेटम पत्र दिलं की जर 7 ते 8 दिवसात पांधन रस्त्याचे कामं चालू झाले नाही तर आम्ही आपल्या दालनात ठिय्या आंदोलन करू, तेव्हा त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सुप्रमा काढली, म्हणजे सुधारित मान्यता दिली. जेव्हा आज आम्ही त्यांच्या दालनात तिथे बसलो तेव्हा त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला मान्यता दिली, पण सार्वजनिक बांधकाम विभागाने कामं लावली नाही. जेव्हा दोन्ही डिपार्टमेंट एका ठिकाणी येऊन बसलं तेव्हा यांचा जो काही भोंगळ कारभार आहे तो सगळा चव्हाट्यावर आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचं असं म्हणणं आहे की तहसीलदार यांनी आम्हाला आजपर्यंत कामं करण्यासाठी सुप्रमाच दिल्या आणि तहसीलदार म्हणते सुप्रमा दिल्या.
म्हणजे यांची जी मिलीभगत आहे यांना साधारण माणसाचं शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही. फक्त ठेकेदाराचे घरं आणि ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी हे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि हे तहसील कार्यालय त्यांना मदत करते. जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारला तर हे तहसीलदार आम्हाला सांगतात की तुमच्या पक्षाचा ठेकेदार, आमच्या पक्षाचा ठेकेदार म्हणजे ठेकेदार हा कुण्या पक्षाचा सिम्बॉल घेऊन नाही का इथे बसलेला. त्यांना जेव्हा विचारलं की कोण्या ठेकेदाराला कामं दिले तेव्हा सांगते का ठेकेदारांची माहिती माझ्याकडे नाही आहे. आणि जेव्हा आम्ही तिथं आंदोलन करतो तेव्हा सांगते की तुमच्या पक्षाचा ठेकेदार. म्हणजे ठेकेदारासोबत तहसीलदाराचं डायरेक्ट कनेक्शन आहे का? तहसीलदाराला कसं माहित कोणता ठेकेदार कोणा पक्षाचा आहे? या तहसीलदाराचं एवढं निष्क्रिय काम आहे का तालुक्यात एकही सामान्य माणसाचं काम हा तहसील कार्यालयात होत नाही. इथे फक्त ठेकेदार आणि पक्षाची हुजरेगिरी आणि जे सेटलमेंट करणारे लोक आहे ना, जे हरामखोर काही पक्षाचे लोक सामान्य माणसाच्या टाळूवर चुलूनी खाते ते इथे येऊन बसले का त्यांचे बरोबर कामं होते. सामान्य माणसाचं काम या तहसीलदार अजिबात करत नाही. हा आरोप नाही, हा आमचा त्यांच्यावर डायरेक्ट जो काही आहे ना तो प्रूफ सहित सांगतो आम्ही तुम्हाला. कारण जेव्हा आज आम्ही इथं ठिय्या आंदोलन केलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की 7 दिवसात आम्ही पांधन रस्त्याचे कामे चालू करू. जर पांधन रस्त्याच्या कामं करण्यासाठी जर रस्त्यावर उतरून आम्हाला लढाचं काम पडत असेल तर हे एवढं निष्क्रिय तहसील आहे की या तहसीलदारावर निलंबन नाही, यांना तर परमनंट घरी पाठवायला पाहिजे. कारण या तहसीलदाराचं लक्ष फक्त मुरुम रेती यावरच आहे. आणि ठेकेदार सामान्य माणसाचा कुठलाही एक पडलेलं नाही आहे. आणि तहसीलदाराची बोलाची भाषा तशी आहे का त्यांना कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी जर आला सत्तेतला असला आणि मलाही देणारा असला की त्याच्याशी गोड बोलते आणि आमच्यासारखा शेतकऱ्याशी भांडणारा जर आला तर आमच्यासोबत अरे रवीची भाषा वापरते. आज जेव्हा इथं आम्ही ठिय्या आंदोलन केलं या तहसीलमध्ये साधी पाण्याची व्यवस्था नव्हती. आज सर्व शेतकऱ्यांनी 5-5, 10-10 रुपये गोळा करून पाण्याची कॅन आणली. आम्ही तर पाणी पिलो या तहसीलच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला पाणी पाजलं. ही दयनीय परिस्थिती या तहसील कार्यालयाची आहे. त्यामुळे या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आज एक विनंती करतो की या तहसीलदाराची तात्काळ चौकशी करून यांना निलंबित करण्यात यावे. असे जर केले नाही तर पुढील आंदोलनाचा पवित्रा आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये करू. आणि आमचे नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब या सर्वांपर्यंत जाऊन या तहसीलदाराच्या तक्रारी आम्ही देऊ व त्यांच्यावर जर कारवाई केली नाही तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू. आजही आम्ही सामान्य माणसासाठी आणि शेतकऱ्यांसाठी कितीही गुन्हे दाखल करून घ्यायचं काम पडलं तरी चालते. आम्ही गुन्हे स्वतःवर दाखल करून घेऊ, पण सामान्य माणूस आणि शेतकरी एकही तालुक्यातला वंचित ठेवणार नाही. त्याचे कामं करून देण्याची हमी आम्ही घेतो. आणि जर 7 दिवसाच्या तहसीलदारानं जर पांधन रस्त्याचे कामं केले नाही तर इथून पुढचा पवित्रा हा एकदम अग्रेसिव्ह राहून आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये ठिय्या करू, धरणे करू. आणि जो ठेकेदार काम करणार नाही त्या ठेकेदाराला तालुक्यात एकही काम इथून पुढे करण्याची परमिशन देण्यात येणार नाही असं पत्र आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले. त्यांच्या हमीवर आज आम्ही आमचं ठिय्या आंदोलन इथे सोडलं. आणि 7 दिवसात जर कामं लागले नाही तर आम्ही आमचा पुढचा पवित्रा ठरवू व या तहसीलदाराचं निलंबन झाल्याशिवाय आम्ही इथे थांबणार नाही. धन्यवाद.